नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत आले पिकाची. जे तर काही नवीन जाती होत्या, मी सांगितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये की एकूण 6 जाती ज्या आहेत तर चांगल्या प्रमाणात जे उत्पन्न देणारे आहे आणि रोग आणि किडीसाठी रोगप्रतिकार शक्ती यांच्यामध्ये चांगली आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे मी घरातून बनवतो आहे, कारण बाहेर गेल्यावर बाहेरचा आवाज जास्त येतो, त्यामुळे आज घरातूनच हा व्हिडिओ बनवत आहे. शेतकरी मित्रांनी समजून घ्यावं. तर आजचा विषय आहे की आपण राहिल्या 3 जाती ज्या होत्या आले पिकामधल्या महत्त्वाच्या, ज्या रोग आणि किडीस चांगल्या रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्या जाती आहेत. तर आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. शेतकरी मित्रांनो, आपण पहिली जात बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, मारण. ही जी जात आहे आसाम प्रांतामधील अतिशय लोकप्रिय जात म्हणून ओळखली जाते. ही आपल्याकडे सहसा नाही आहे, पण ही आसाम प्रदेशामध्ये जे येतं चांगल्या प्रमाणामध्ये उत्पन्न देणारी जात आहे आणि तिथलची लोकप्रिय जात म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे ह्या व्हरायटीमध्ये मुळकूज चे प्रमाण आहे, जे रोग आहे मुळकूजचा तो खूप कमी आहे. आणि यामध्ये सुंठेचं प्रमाण जे आहे, सुंठ मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की ज्या व्हरायटी आहेत, काही व्हरायट्या कच्च्या उत्पादनासाठी चांगल्या आहेत तर काही व्हरायट्या ज्या आहेत तर सुंठ बनवण्यासाठी अतिशय चांगले आहेत उत्पादनामध्ये. तर याच्यामध्ये सुंठेचं प्रमाण जे आहे तर 22.10% एवढं याच्यामध्ये सुंठेचं प्रमाण आहे. आणि तंतुमय घटकांचे प्रमाण जे आहे, तंतुमय घटकांचे प्रमाण 10.4% आहे. म्हणजे चांगल्यापैकी चांगला रेशो आहे. जर सुंठ बनवण्याची असेल तुम्हाला, त्या शेतकऱ्यांनासुद्धा, तर त्यांच्यासाठी ही जात एकदम बेस्ट आहे, जेणेकरून त्याचं उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळेल. दुसरी आहे थिंगपुरी. ही जात मूळची मिझोरामची असून उत्तर पूर्व डोंगराळ भागात जी आहे तर चांगली येते उत्पन्नासाठी. आणि या जातीचा प्रसार जे आहे तर अजून आपल्या महाराष्ट्रात कमी आहे, तर इतर प्रांतात बऱ्यापैकी झालेला आहे. असून जिराईत म्हणून या जातीचे उत्पन्न चांगले घेतले जाते. जिराईत जमिनीमध्ये, जसं की आपण ओलितामध्ये जसं म्हणतो की जिराईत आणि बागायत ज्या जमिनी असतात त्याच्यामध्ये, म्हणजे अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा ही जात चांगलं उत्पन्न देऊ शकते. तिसरी आहे नाडिया. नाडिया ही पश्चिम बंगालमधील अधिक उत्पन्न देणारी जात आहे. आता ही बघा, प्रत्येक भागातली वेगवेगळ्या जात प्रचलित जाती आहेत. तशी आपल्याकडं माहीम आहे आणि औरंगाबाद आहे तशीच. तर ह्या नाडिया जातीमध्ये जे येतं ही विविध प्रतासुद्धा चांगली येते. म्हणजे ही जी व्हरायटी आहे नाडिया, ही ऑल राज्यामध्ये चांगली उत्पन्न देणारी व्हरायटी आहे. आणि याचे जे येतं ओल्या आल्याचे हेक्टरी उत्पादन जे आहे तर तुम्ही 49 टन असून, म्हणजे हेक्टरी 49 टनपर्यंत याचे उत्पादन तुम्ही घेऊ शकता. सुंठीचे प्रमाण जर बघितलं याच्यामध्ये तर 22.40% आहे, इतके आहे. तंतुमय घटकांचे प्रमाण जे आहे तर 8.33% इतके आहे. तर ह्या पिकामध्ये भरपूर असा डिफरन्स आहे. जसं की आपण जी मारण जात बघितली होती अगोदर, तिच्यामध्ये 22.10% याचे सुंठीचे प्रमाण होते आणि ह्या जातीमध्ये 22.40%, म्हणजे जास्त नाही आहे, जवळजवळ सेमच आहे. पण तंतुमय घटकामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. जो तंतुमय याच्यामध्ये घटक असतात आले पिकामध्ये, ते मारण जातीमध्ये 10.4 आहे, तर ही नाडिया जातीमध्ये 8.33% एवढंच आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती देण्याचा एकच उद्देश आहे की आपण जे पीक लागवड करतो किंवा ज्या पिकाची शेती करतो
त्याबद्दल आपण परिपूर्ण माहिती घेणे गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्हाला नवीन पीक लागवड करायची असेल तर तुम्ही आवर्जून त्याची माहिती घेणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्या पिकामध्ये सक्सेसली जे आहे ते उत्पन्न घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर शेतकरी मित्रांनो तर लाईक करा. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये हा व्हिडिओ संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.